आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून आणि हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। तर तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN ॲप्लिकेशन इथे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला VN ॲप्लिकेशनच्या होम स्क्रीनवरती यायचं आहे। अशा प्रकारे इथे होम स्क्रीनवरती आल्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉटच्या शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवरती जो QR कोड पाहताय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। हाच QR कोड तुम्हाला व्हिडिओच्या डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक पण मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून हा जो QR कोड आहे तो तुम्ही इथून यूज करू शकता। तर सिम्पली आता तुम्हाला हा जो QR कोड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे हा जो आपला प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो प्रोजेक्ट आहे इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोडचा इथे तुम्हाला यूज टेम्पलेटच्या जागेवरती तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर 100% झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यूज टेम्पलेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचे, तुमचे जे फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचे। तर तुमच्याकडे जर तुमच्या स्वतःचे 48 फोटो नसतील तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा जे पण वेगवेगळे फोटो आहेत ते तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून पुन्हा जे तुमचे फोटो असतील एकसारखे ॲड करा। म्हणजे जर तुमच्याकडे 20 असतील तर तेच 20 फोटो पुन्हा तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे। तर मी काय करतो, इथून जे आपले फोटो आहेत ते इथून सिलेक्ट करून घेतो एकाच व्यक्तीचे। तर इथून पहिला फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मेसेज येईल की रिप्लेसचा, म्हणजे अशा प्रकारे मेसेज येईल। तर सिम्पली तुम्हाला इथून कॅन्सल करायचं आहे। कॅन्सल केल्यानंतर इथून तुम्हाला आता तुमचे जे फोटो असतील इथून सिलेक्ट करून घ्यायचे। तर इथे आपण हे जे फोटो आहेत इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। तर मी पण 48 फोटो घेतो, इथून आहेत माझ्याकडे, तुम्ही पण घेऊ शकता। तर पटकन घेतो मी इथून जे फोटो आहेत तिथून सिलेक्ट करून। तर सिम्पली इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की तुमचे फोटो जे आहेत ते सर्व इथून व्यवस्थित बसलेले आहेत का ते। आणि जर तुमचे फोटो इथून डबल ॲड करायचे असेल तुम्हाला तर सिम्पली इथून अशा रिप्लेसमध्ये जाऊन जे पण तुमचे फोटो असतील इथून ॲड करू शकता डबल। तर अशा प्रकारे जसे येते आपण फर्स्टला पण केला, सेकंडला पण, ठीक आहे अशा प्रकारे। ओके, तर पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला। ओके, अशा प्रकारे तर इथून अशा फोटो आहेत ते तुम्ही ॲड करू शकता। इथून सर्व फोटो ॲड झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला म्हणजे क्रिएट होऊन जाईल। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपण क्रिएट केलेला तो सेव्ह करण्यासाठी वरती जो बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जे पण इथून तुमची सेटिंग असेल, क्वालिटी असेल व्हिडिओची ते इथून ठेवायची, एक्सपोर्ट करायचं आहे। आणि इथून हे 100% झाल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। लगेच जाऊन तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला सोडू शकता। हा जो व्हिडिओ आहे तो रील्स कॅटेगरीमध्ये।